पाणी कोपरगाव तालुक्याचं हक्काचं पाणी मराठवाडा तुपाची मराठवाडा तुपाची वेंडेगिरी समितीचा विवेक भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोले ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नगर व नाशिक जिल्ह्यात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील मुळा, प्रवरा, गंगापूर व दारणा धरण समूहातून 8.5 TMC पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे। हे संपूर्ण पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार नाही। पाण्याचा मोठा अपव्यय होणार आहे। त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी असा सवाल करून आमच्या हक्काचं एक थेंबही पाणी वाया घालवलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिला। गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील हक्काचं पाणी वाचविण्यासाठी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या वतीनं संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। या उपोषणास मोठा प्रतिसाद मिळाला। उपोषणकर्त्यांच्या वतीनं स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे व तहसीलदार संदीप भोसले यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यानं तीव्र दुष्काळी परिस्थिती असून पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी जी आवर्तने द्यावी लागणार आहेत त्यात पाण्याचा प्रचंड व्यय लॉसेस होणार आहे। त्यामुळे पाण्याची मोठी तूट निर्माण होणार आहे। त्यामुळे कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाचा फेरविचार करण्यासाठी शासनानं नेमलेल्या अभ्यास गटाचा अहवाल आल्याशिवाय मुळातच तूट असलेल्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये। ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असल्याने अगोदर नव्यानं पाणीसाठी वाढवावा। ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असल्यानं अगोदर नव्यानं पाणी साठवा वाढवावा व मगच नियोजन करून पाण्याचं वाटप करावे। गोदावरी कालव्यांना पिण्याच्या व शेती सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन तात्काळ जाहीर करावे। गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील स्थगित केलेले 12माही ब्लॉक त्वरित चालू करावेत। गोदावरी कालव्यांचे नूतनीकरणाचं काम तातडीनं पूर्ण करावं। कोपरगाव व राहाता हे दोन्ही तालुके तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावेत। पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळवावे। वैतरणा धरणाच्या सँडल गेटचे व 30 वळण बंधाऱ्यांचे काम तात्काळ पूर्ण करावे। दमणगंगा, पिंजाळ, उल्हास, वैतरणा खोऱ्यातील योजना तातडीनं पूर्ण कराव्यात। वैतरणा धरणाची साठवण क्षमता वाढवून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवावे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत। यावेळी संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारने जे काही 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेले आहे त्यामध्ये फक्त सिन्नर आणि येवला हे 2च तालुके नगर नाशिकचे आलेले आहे। नगरचा तर एकही तालुका नाही आहे। ही देखील आमची एक प्रामुख्याने मागणी आहे की परिस्थिती इतकी बिकट असताना आम्ही दुष्काळाच्या यादीत आलो कसं नाही। आणि जर 2 तालुके आहे दुष्काळामध्ये तर मग आमचं वरचं पाणी खाली सोडलं तर जर दुष्काळ इथं भेडसावलं तर खालून वरती पाणी आणता येत नाही। म्हणून ते पाणी सोडायची घाई करू नये। संपूर्ण अभ्यास गट मेंढेगिरी समितीचा जो फेरविचार अभ्यास गट चालू आहे त्याचा अंतिम अहवाल येऊस्तोवर पाणी सोडू नये हीच आमची सणासुदीच्या निमित्ताने या मायबाप सरकारला विनंती आहे। तरी सरकारमध्ये असून सुद्धा हा प्रश्नाला वाचा पाहिजे तितक्या पोटतिडकीने कोणी मांडत नाही आहे। म्हणून आज ही लक्ष वेधण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे। या निमित्ताने मी विनंती करेल की नगर नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच पुढाऱ्यांनी एकत्र यावं, किंबहुना मराठवाड्यावाल्यांना पण आपल्याबरोबर घेऊन पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय हा प्रादेशिक वाद मिटणार नाही। 50,000 कोटी खर्चून नागपूर ते मुंबई या ठिकाणी समृद्धी महामार्गासारखा प्रोजेक्ट पूर्णत्वास आपण नेऊ शकतो। तर राजकीय इच्छाशक्ती असली तर आपण पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे सुद्धा आपण नेऊ शकतो आणि हा प्रादेशिक वाद मिटू शकतो। त्याला अवघे काही 1000 कोटी रुपये लागत आहे। 30 वळण बंधारे आहे। पश्चिमेचं पाणी 390 TMC पाणी हे समुद्राला वाहून जातं
त्यातलं फक्त 25-30 TMC पाणी आलं तरी हा वाद मिटू शकतो. गोदावरी खोऱ्यामध्ये बादसा असेल, वैतरणा असेल, नारपार असेल, या सगळ्या खोऱ्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात जर वळवलं तर 40% इरिगेशन संपूर्ण महाराष्ट्राचं ह्या गोदावरी खोऱ्यावर आहे. अगदी विदर्भापर्यंत हा खोऱ्याचं पाणी पोहोचतं आणि ह्या जर प्रश्न मिटवला तर निश्चितपणाने या सरकारला शेतकरी लोकांकडून आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या निमित्ताने विनंती. सरकारमध्ये आहात तरी तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ का आली? आमचा जर इतिहास पाहिला स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांपासून सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहे. कारण की स्वाभाविकरित्या आपल्या हक्काची व्यक्ती ज्यावेळेस असती त्याच्याकडेच आपण हट्ट धरतो. आपण मायबाप सरकार म्हणतो. आई देखील त्याच बाळाला दूध पाजती जे बाळ रडतं आणि म्हणून आम्ही आवाज उठवल्याशिवाय सरकार जरी आमच्या विचार असं असलं तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नसल्यामुळं राजकीय प्रशासकीय यंत्रणा चाल देण्याकरता लोकप्रतिनिधींनी जी काय थोडीशी नैराश्य आमच्या तालुक्यात दाखवली ती देखील खेदजनक आहे. आणि यापूर्वी राजकीय जोडे बाजूला ठेवून हा तालुका संबंध महाराष्ट्रासमोर एक वेगळा आदर्श घडून द्यायचा की हक्काच्या पाण्यासाठी एकत्रित रस्त्यावर उतरायचो. परंतु आज दुर्दैवाने तशी परिस्थिती दिसत नाही आहे आणि म्हणून या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की सरकारी जरी आमच्या विचाराचे लोक त्या ठिकाणी असले तरी आमचा पक्ष शेतकरी हितावर शेतकऱ्यावर लक्ष जो पक्ष देईल तोच आमचा पक्ष हेच. आणि या सणासुदीच्या निमित्ताने आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावं हीच आमची मागणी आहे. आणि त्या मागणीसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील 5 वाजता येणार आहे. कोल्हेताईंच्या हस्ते आम्ही त्यांना निवेदन देखील देणार आहोत. त्याची गांभीर्याने दखल घ्यावी किंबहुना आम्हाला हे आंदोलन तीव्र करून मोर्चाला स्वरूप द्यावं लागेल आणि फक्त ते कोपरगावपुरती मर्यादित न ठेवता आम्ही नगर नाशिक सगळीकडच्या शेतकऱ्यांना संघटित घेऊन वेळ आली तर मुंबईवर देखील धडकण्याची तयारी आम्ही सगळ्या युवा शेतकऱ्यांची आहे. एवढंच या निमित्ताने सरकारला मी सांगू इच्छितो. या प्रश्नासंदर्भात तुम्ही सरकार संघ काही बोलणं झालंय का? सरकारशी बोलणं करावं म्हणूनच आम्ही लक्ष वेधण्यासाठीच इथं बसलेलो आहे. वेळोवेळी निवेदन ढीगभर पत्राचे पत्रव्यवहार हे आम्ही केलेले आहे. परंतु कुठंतरी सरकारी यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचं त्या ठिकाणी वातावरण दिसतंय. किंबहुना त्यांच्यावर काही राजकीय दडपण आहे का काय हेही लक्षात येत नाही. म्हणून आम्ही आमची व्यथा मांडण्याकरता आज या सरकारच्या विरोधात इथं बसलेलो आहे. हे युवकच आहे. शेतकऱ्याला कुठली जात पात वय हे नसतं. शेतकरी हा शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेतीमध्ये कसत असतो. परंतु निश्चितपणाने युवकांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठीच हे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. त्यांनाही आम्ही सहभागी गावोगावी जाऊन या बाबतीत आम्ही जनजागृती करून युवकांच्या भवितव्यासाठी देखील त्यांनाही सहभागी येत्या काळात करून घेणार आहोत. हेही या निमित्ताने मी सांगू इच्छितो. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.